CO2 ॲब्सॉर्प्शन. तर क्लोज सर्किट वापरण्यासाठी आपल्याला CO2 काढावा लागेल. तर CO2 कसा काढायचा? CO2चं आपल्याला कोणाशी तरी बांधायचं आहे. तर CO2 पाण्यासोबत रिॲक्ट होऊन कार्बोनिक ॲसिड बनतो. तर पाणी दिलं तर ॲसिड बनणार. मग आता ह्या ॲसिडचं आता आपल्याला एक सॉलिड बनवायचं आहे. हे तर लिक्विड झालं. तर त्याचं कार्बोनेट बनवलं तर ते एक सॉलिड होऊन अडकून जाईल. तर मग आपल्याला स्ट्रॉंग जो हायड्रॉनिक ॲसिड बनेल H2CO3, तर हा स्ट्रॉंग आहे. मग हा वीकला रिप्लेस करेल. स्वतः तसा वीकच आहे, पण तो मग कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड याच्यासोबत रिॲक्ट करेल. पहिली रिॲक्शन ही होईल CO2 + H2O H2CO3. स्वतः पाणी तयार झालं. पाणी लागलं आधी. हे पाणी ना सोडियम हायड्रॉक्साईडमधनं मिळून जातं. सोडियम हायड्रॉक्साईड हायग्रोस्कोपिक आहे, त्याच्यासोबत पाणी असतं. म्हणून नवीनवाले जे आहेत ना त्यांच्यामध्ये पाण्याची गरज नाही वाटते. पुढे येईल थांबा. तर मग त्याचं ब्रेकडाऊन झालं, HCO3- झालं. मग हा ॲक्ट होतो यांच्यासोबत, कॅल्शियमसोबत. मग तो कॅल्शियम कार्बोनेट बनवेल. तर सोडियम आणि कॅल्शियम हे याला रिप्लेस करतील हायड्रॉक्सिलला. तर तुमचं कॅल्शियम कार्बोनेट बनेल किंवा सोडियम कार्बोनेट. पण सोडियम कार्बोनेट हळूहळू आत घुसतं, पुन्हा कॅल्शियम बनून जातं आणि मग पुन्हा रिन्यू होऊन बाहेर येतं ॲक्शन करण्याकरता. आणि इथे तुमचं पाणी तुम्हाला परत वापस भेटून गेलं. तर पाणी रिजनरेट होऊन जातं. तर वॉटर हॅज टू बी प्रेझेंट. त्याच्यामुळे मग ते आयनिक फॉर्मला तो मीडियम बनवतो आणि मग फायनल ह्याच्यात वॉटर पुन्हा रिजनरेट होऊन जातं. तर दोन प्रकारचे सोडा लाईम आहेत. दोन प्रकारचे CO2 ॲब्सॉर्बंट, सोडा लाईम आणि बेरियम लाईम. मेन कंपोनंट त्यांचा कॅल्शियम हायड्रॉक्साईडच आहे. 80% कॅल्शियम हायड्रॉक्साईड, 80% कॅल्शियम हायड्रॉक्साईड. सोडा लाईममध्ये 4% सोडा लाईम आहे. बेरियम लाईममध्ये 20%, 20 बेरियम हायड्रॉक्साईड आहे. सध्या त्यांनी सिलिका आणि क्लेस-गुहार हे हार्डनर्स टाकणं बंद केले. KOH पण बंद केला. हायली अल्कलाईन होऊन जातात ते. हार्डनर का टाकतात? कारण की ह्याच्यामध्ये ना जी पावडर बनते, पावडरमुळे चॅनलिंग होईल. पावडरपासनं केकिंग तयार होईल, रेझिस्टन्स वाढेल आणि डस्ट जर गेली तर इरिटेशन होईल. म्हणून सिलिका किंवा क्लेस-गुहार टाकतात, जेणेकरून ते त्याचे ग्रॅन्युल्स तयार होतील. ठीक आहे. तर बेरियम हायड्रॉक्साईडमध्ये स्वतः तो क्रिस्टल असतो, त्याच्यामुळे त्याला हार्डनरची गरज नाही पडत. सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये जसं पाणी असतं तसं याचं पण पाणी आहे आणि पण तो स्वतः क्रिस्टल पण आहे. म्हणजे हार्डनेसचा नंबर 75च्या वर हवा. ते काहीतरी एक मेथड आहे. स्टील बॉलवरनं मॅशवर घासायची काहीतरी. ॲक्टिव्ह कंपोनंट सोडियम हायड्रॉक्साईड मेन आहे. सोडियम हायड्रॉक्साईड वॉटरला ॲब्सॉर्ब करतो, त्याच्यामुळे इश्यू होतात. केकिंग आणि क्लॉगिंग होऊ शकतं. या सर्व एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, त्याच्यामुळे हीट पण प्रोड्यूस होते. साईज ऑफ द सोडा लाईमच्या ग्रॅन्युलच्या साईजनुसार काय सरफेस एरिया डिपेंडंट आहे, आपल्याला माहिती आहे. आणि साईज जर खूप छोटी असेल तर मग ते डेन्सली पॅक होतील, चॅनलिंग होणार नाही. हा पॉझिटिव्ह फायदा आहे. पण डेन्सली पॅक झाल्यामुळे रेझिस्टन्स पण वाढेल आणि डेन्सली पॅक झाल्यामुळे केकिंग पण होईल. खूपच मोठे असेल तर रेझिस्टन्स कमी होईल, पण सरफेस एरिया पण कमी होईल. म्हणून ऑप्टिमम साईज आहे 4 to 8 मेश साईज, म्हणजे 1/4 to 1/8 पर इंच. एक्झॉशन झालं तर कसं कळेल? त्यांनी इंडिकेटर मग ॲडिशनल टाकून ठेवलेला असतो, कुठपर्यंत तुम्ही वापरू शकता सोडा लाईम. तर 0.1 to 1 FiCO2 इज ॲक्सेप्टेबल. तर तुमचा एंटायडल कॅपनोमेट्री आणि कलर तुम्हाला सांगेल. पण त्या ह्याच्यात एक छान दिलं होतं PPTमध्ये की तुमचं 50% कलर चेंज झाला की तुम्ही काढून टाका, 100% वाट नका बघू. मग 50% रिप्लेस केलं तर चालेल का? माहीत नाही.
रिजनरेट होतं. कसं होतं की सोडियम हायड्रॉक्साईड ॲक्टिव्ह आहे, तो कार्बोनेट बनवतो, सोल्युबल आहे, तो आत घुसतो ग्रॅन्युलच्या आणि ग्रॅन्युलच्या आतमध्ये होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनवतो, कॅल्शियम कार्बोनेट बनवतो कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत, जो इनसोल्युबल आहे आणि हा जनरेट झालेला बाहेर येतो. कलर चेंज होतो, परंतु त्याचं म्हणणं आहे की पुन्हा फोटो रिॲक्टिव्हिटीमुळे त्या डायचा कलर चेंज होतो. नवीन डायमध्ये तसं नाही होत, जुन्या डायमध्ये तसं व्हायचं. तर त्याच्यामुळे तो इश्यू पण नाही. आय थिंक न्यूअर सोडा लाईम आय थिंक वी कॅन यूज द बिना चेंज झालेला कलरवाला, कारण की ते कॉस्टली आहेत. तर फेरॉप्थॅलिन आफ्टर चेंजिंग पिंक होईल, इथिल व्हायलेट आफ्टर चेंजिंग व्हायलेट किंवा पर्पल होईल. एक क्लेटन येलोचंच मला फक्त विचित्रता वाटते. नाव येलो आहे पण तो डीप पिंक आहे आणि कन्वर्ट झाल्यावर मग तो ऑफ व्हाईट होतो. तर तर अल्कली झाल्यावर त्यांचे कलर कुठले आहेत, हे अल्कली बनतात ना, कॅल्शियम कार्बोनेट अल्कली आहे. तर अल्कली वाढल्यानंतर कलर कुठला आहे फायनल, फक्त क्लेटन येलोचा आपलं लक्षात ठेवेल. येलो जो हा त्याचा पोस्ट अल्कली कलर आहे. 3 मेन आहे. नंतर सोडा लाईमची कॅपॅसिटी 25, बेरियमची 27 लिटर पर 100 ग्रॅम CO2. आउटर आधी हे होतो आणि ज्या वॉल्स आहेत आणि इनलेट आहे तिथे आधी कलर चेंज होतो, कारण की चॅनल एक तिथनं इझी होऊन जातं. वॉलच्या जवळ होतो जास्त चांगला जातो. मोजता कसं येईल, मोजायचं उदाहरण यांनी एक दिलेलं आहे की समजा 26 लिटर पर 100 ग्रॅम, तर कमी पकडा, 20 पकडा, चॅनलिंगमुळे एफिशियन्सी कमी होईल. 1800 ग्रॅम किंवा 2 किलो विल ॲब्सॉर्ब 360 लिटर. एका तासाला माणूस किती प्रोड्यूस करतो, 200 ml त्याचं CO2 प्रोडक्शन असतं एका मिनटाला, म्हणजे एका तासाला 12 लिटर झालं, बरोबर. तर 2 चेंबर असतील तर 30 R, काय माहिती कसं कनेक्शन गेले, पण 12 लिटरपर्यंत तर समजलं. एकाचं 900, दोघांचं 1800. हां ठीक आहे, म्हणजे 12 हां बरोबर, 360 भागिले 12 म्हणजे 30 तास. 30 तास चालून जाईल कॅल्क्युलेशन. परंतु आर्क म्हणतो एवढं काही सांगता येणं शक्य नाही. चॅनलिंग आहे, ॲब्सॉर्प्शनची साईज आहे, CO2 प्रोडक्शन कमी जास्त असू शकतं, फ्रेश गॅस फ्लो जर जास्त असेल तर रिॲक्शनला टाईम कमी भेटेल, पोझिशन ऑफ द ॲब्सॉर्प्शन इन व्हेरियस कंपोनंट, त्याच्यामुळे ते मुश्किल आहे. चॅनलिंग म्हणजे लिस्ट पाथ ऑफ रेझिस्टन्स, की जिथे काही गॅप भेटली तिथनं तो निघून जातो, म्हणजे अलॉंग द वॉल्स कॉमन आहे. त्याच्यामुळे नियर चॅनल्स तो एक्झॉस्ट होऊन जातो, त्याच्यामुळे एफिशियन्सी कमी होते. आणि जरी भरपूर सारा एक्झॉस्ट झाला असेल तरी काही एरिया असतो जिथून कधी गॅस पासच होत नाही, तर तिथे तुमचा सोडा लाईम इंटॅक्टच राहतो. तर बेरियम लाईम का वापरत नाही, बेरियम लाईमचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये हे जे कार्बन मॉइटी आहे तर डेस एन फ्लोरेन आणि आयसोफ्लोरेन, तर CO फ्लोरेन कंपाऊंड A बनवतो. हॅलोथेन आणि हॅलो अल्केन हे नेफ्रोटॅक्सिक आहेत, रॅट्समध्ये, ह्युमनमध्ये नाही आहे, ते हॅलोकेन बनवतात, हॅलोथेनचं फक्त. आणि बाकीचे जे हे कार्बन मॉइटी आहेत हे कार्बन मोनॉक्साईड प्रोड्यूस करतात. तर एक चांगलं एक्सक्लुझिव्ह रेंज आहे त्याची. CO विल प्रोड्यूस कंपाऊंड आहे, CO ओलेफिन, आणि हे लोक कार्बन मोनॉक्साईड प्रोड्यूस करतील. तर त्याचं जे आहे प्रोडक्शन बेरियम लाईमसोबत जास्त आहे. वॉर्म आणि ड्राय सोडा असला, वॉर्म हवा म्हणजे रिॲक्शन जास्त होईल, ड्राय हवा म्हणजे जास्त बनेल, कारण की CO2 बनण्यापेक्षा. आणि बेरियम लाईमची जी टेंडन्सी आहे ती जास्त आहे, त्याचं वॉटर कंटेंट कमी झाल्यावर स्पेशली, आणि तो CO फ्लोरेनसोबत पण जास्त टेम्परेचर वाढतं, CO फ्लोरेनसोबत पण रिॲक्शन होऊन मग त्याचं ते कंपाऊंड A बनेल. आणि टेम्परेचर जास्त झाल्यामुळे प्रॉडक्ट मेल्टिंगचे चान्सेस जास्त आहे. टेम्परेचरचा प्रॉब्लेम सोडा लाईमला इतका नाही आहे, थंड आहे. ट्रॅडिशनल सोडा लाईममध्ये आपण बघितलं की हाय अल्कली आहे, सोडियम आणि पोटॅशियम. हे
जर डेसिकेट झाले तर कार्बन मोनॉक्साईड बनवतात, CO फ्लोरिनसोबत कंपाऊंड हे बनवतात. आणि चेंज होत नाही कलर जर ड्राय असतील, आणि जर कोरडे झाले तर त्यांची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. नवीन ॲब्सॉर्बंट जे आहेत ते अल्कली फ्री आहेत, त्यांच्यात कॅल्शियम क्लोराईड आहे ह्युमॅक्टंट. तर कॅल्शियम क्लोराईड हे याच्याकरता वापरतात ते वॉटरसाठी, सोडियमची गरज नाही पडत. मग हे हाय अल्कली कमी झाले की मग तुमचे प्रॉब्लेम संपून जातात. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तर असणारच आहे, पण डेसिकेट झाले तरी ते कार्बन मोनॉक्साईड बनवत नाही. CO फ्लोरिनसोबत अतिशय कमी कंपाऊंड हे बनवतात. कलर चेंज करतात ड्राय असले तरी, आणि त्यांचा कलर रिव्हर्स बॅक होत नाही, आणि CO2 ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ड्रायनेसवर अफेक्टेड नाही आहे. तर हा ॲम्सॉब आहे, हा नवीन आहे. त्याच्यात CaCl2 आहे ह्युमॅक्टंट, सोडियम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड नाही आहे. त्याच्यामुळे कार्बन मोनॉक्साईड आणि कंपाऊंडचा प्रश्नच येत नाही. लिथियम हायड्रॉक्साईड आहे चांगलं, परंतु ते फार कॉस्टली आहे आणि ते बर्निंग सेन्सेशन प्रोड्यूस करतं. अदरवाईज ते रिॲक्ट करत नाही, फक्त कॉस्ट जास्त आहे त्याची, त्याच्यामुळे ते नको आहे. तर प्रॉब्लेम काय आहे, त्यांचं म्हणणं आहे की CO फ्लोरिन कंपाऊंड हे बनवतात, तर त्याचे फॅक्टर्स कुठले आहेत. हाय टेम्परेचर, हाय कॉन्सन्ट्रेशन, ड्युरेशन, लो फ्लो आणि ड्राय ॲब्सॉर्बर. तर हा रॅटमध्ये फक्त नेफ्रोटॉक्सिक आहे, ह्युमन्समध्ये नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की तुम्ही कमीत कमी 1 लिटरचा फ्लो ठेवायचा, त्याच्या खाली तुम्ही फ्लो ठेवू नका, म्हणजे लो फ्लो ॲनेस्थेशिया CO फ्लोरिनसोबत वापरू नका असं म्हटलेलं आहे. आणि 2 मॅक आवर्सपर्यंतच तुम्ही तो वापरा, म्हणजे 2 तासच झालं ते. आणि हॅलोकिन बनवतो, जो नेफ्रोटॉक्सिक आहे रॅट्समध्ये. आणि हे आपण बघितले तर हे कशामध्ये बनवतात, कार्बन मोनॉक्साईड पुन्हा ते ड्राय आहे, टेम्परेचर जास्त आहे, स्ट्रॉंग अल्कली आहे आणि हाय फ्लो आहे. हाय फ्लो असले की कार्बन मोनॉक्साईड जास्त बनतं. ग्रेटेस्ट डेथ सोबत आहे आणि CO सगळ्यात खाली आहे. तर COचं ते एक रिव्हर्स होऊन गेलं, ते एक चांगलं आहे. तर एकच फरक आहे की लो फ्लोमध्ये कंपाऊंड जास्त बनतो, इथे हाय फ्लोमध्ये मोनॉक्साईड जास्त बनतो. आणि बेरियम लाईमचं तोटा काय आहे की त्याच्यात कार्बन मोनॉक्साईड जास्त बनतो, टेम्परेचर जास्त वाढतं, त्याच्यामुळे मग कंपाऊंड हे पण जास्त बनतं. CO2 ॲब्झॉर्बरचे फायदा काय, CO2 ॲब्झॉर्ब होऊन जाईल, तुम्ही रियूज करू शकाल, त्याच्यामुळे इकॉनॉमिसिटी वाढेल, लो फ्लो वापरता येईल, थिएटरचं पोल्युशन पण कमी होईल, CO2 ॲब्झॉर्ब होऊन जाईल तर. आणि जे काही इन्फ्लेमेबल मिक्सचर्स आहेत ते एन्क्लोज्ड आहेत, हीट आणि ह्युमिडिटी रिटेन होऊन जाईल. तर जम्बोचं आपण बघितलं 2 किलो किंवा 1800, आणि तुम्ही त्याचं 25 किलोवरनं 20 किलो जरी पकडलं तरी इथे गणित कसं करतं ते बघितलं आपण. तर छोट्याचा फायदा काय, छोट्याचं मेंटेन करायला, चेंज करायला फायदा आहे, लीक कमी असणार, नंतर ऑब्वियसली मग कमी वेळ वापरला जाणार, मोनॉक्साईड प्रोडक्शन कमी होणार. जम्बोचा फायदा आहे की सरफेस एरिया जास्त टाईम वापरता येईल, आणि ते जास्त एफिशियंट पण आहे, आणि कमी वेळेस बदलावं लागेल. परंतु मग तेच मोठं आहे, मधामधात चेंज करायला मुश्किल आहे. असेच छोटे मोठे इश्यू आहेत. ठीक आहे. तर हायपॉक्सिक मिक्सचर डिलिव्हर करणं शक्य आहे का? हो, शक्य आहे. जर लो फ्लो असेल तर. सप्लाय लो आहे आणि डिमांड जास्त आहे, आणि डिनायट्रोजनेशन पूर्ण नसेल तर तुमचं नायट्रोजन त्या सर्कल सिस्टीममध्येच पडून राहणार, आणि मग ते ॲज तर ऑक्सिजनला तुम्हाला जागा कमी होऊन जाईल. नंतर एक इश्यू आहे की नायट्रस ऑक्साईड जे आहे ना, ते एका लिमिटनंतर सॅच्युरेट होऊन जातं, आणि तरीही तुम्ही नायट्रस देत राहत आहे, आणि ते टाईम मेन्शन नाही केला आहे. तर त्याच्यानंतर मग ते तुमचं एरिया खाईल O2चा, त्याच्यामुळे फ्रॅक्शनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 कमी होईल, म्हणून हायपॉक्सिक मिक्सचर डिलिव्हर करणे शक्य आहे.